हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल पावभाजी। त्यासाठी लागणार आहेत 4 शिमला मिर्च, 4 टोमॅटो आणि 4 बटाटे आणि फ्लॉवर तुम्हाला हवा तितका। यानंतर सगळ्या मी भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि बटाट्याची साल मी रिमूव्ह करून घेतली। ओके, आता आपण भाज्या कट करायला घेऊया। हा मी बटाटा कट करून घेतला। त्यानंतर शिमला मिर्च मोठ्या आकाराचे केले तरी चालेल, आपण याला कुकरमध्ये शिजवूनच घेणार आहोत। ओके, आता मी शिमला मिर्च कट करते, त्यातील बिया मी काढून टाकलेल्या आहेत। ओके, नाउ लेट्स स्टार्ट कुकिंग। कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरं। मोहरी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास। त्यानंतर मी फ्लॉवर टाकून घेतलेला आहे। त्यात आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये या सगळ्या भाज्या शिट्टी काढून वाफवून घ्यायच्या आहेत। आता मी हा बटाटा टाकला आणि त्यानंतर ही शिमला मिर्च टाकून घेतली। सर्व भाज्या मी तेलामध्ये परतवून घेतल्या। त्यानंतर मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ। पाणी टाकून मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या। तोपर्यंत आता पावभाजीसाठी लागणारा कांदा चिरून घेते, थोडी शिमला मिर्च आणि टोमॅटो। कढीपत्ता देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास घाला। ओके, तर आता आपल्या ह्या भाज्यांना आपण शिट्टी दिलेली आहे। याला आपण पूर्णपणे स्मॅश करून घेऊया। स्मॅशरच्या साहाय्याने तुम्ही करू शकता। आता पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घ्या। त्यात मी बटर ॲड केलं आहे तेलाबरोबर। याने चव खूप छान येते। पावभाजी म्हटलं की बटर इज कंपल्सरी। यात मी पुन्हा थोडीशी मोहरी ॲड केली आहे आणि जिरं। आज मी तुम्हाला सांगितलं की मोहरी काही कंपल्सरी नाही आहे, इवन कढीपत्ता देखील। यानंतर मी यात कांदा ॲड केला आहे, बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि टोमॅटो। हे सगळं आपण आता मस्तपैकी तेलामध्ये परतवून घेणार आहोत। आणि यात मी आता कोथिंबीर ॲड केली आहे, चवीनुसार मीठ आणि चटणी। चवीनुसार, तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर जास्त ॲड करा। आणि पावभाजी मसाला देखील ॲड केलेला आहे। आता हा सर्व मसाला मी तेलामध्ये शिजायला ठेवलेला आहे आणि थोडा ॲड केला मी पावभाजी मसाला आणि ही पूर्ण स्मॅश करून घेतले। आता आपण आपल्या स्मॅश केलेले सर्व भाज्या यामध्ये ओतूयात। दॅट्स इट। आता थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे सर्व शिजून घेऊया। बटर देखील ॲड केलेलं आणि कोथिंबीर फॉर गार्निशिंग। आणि ही आपली पावभाजी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।